हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 30 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, अंजलीने तर बाळाला जन्म दिलाय, तिला एक गोंडस मुलगी झाली आहे. पण दुसरीकडे राकेश म्हणजेच राजेश हा सुद्धा कोमातून बाहेर आलाय. अवघे 8च तास तो कोमात होता आणि कोमाने सुद्धा त्याला बाहेर फेकून दिलंय. तो कोमातून बाहेर आलाय, परंतु राजेशचे फक्त डोळे उघडले आहेत. त्याच्या हातापायाची नॉर्मल हालचाल होतीये, पण त्याचे उघडलेले डोळे बंद सुद्धा होत नाहीये. तो काही बोलू सुद्धा शकत नाही. तो फक्त एकटक पाहत राहतोय, शून्यात पाहत राहतोय. मग ही सगळी राजेशची नाटकं आहेत की राजेश हा खरोखरच कोमात आहे, हेच कळायला मार्ग नाहीये. आणि अर्णव मात्र या राजेशवर खूप चिडलाय. अर्णवला असं वाटतंय की ही सगळी राजेशची नाटकं आहे आणि अर्णवने चक्क कोमात असलेल्या ICU मध्ये असलेल्या राजेशची धुलाई केली आहे. त्याची गचंडी पकडून त्याला जाब विचारलाय. मग हा राजेश नाटक करतोय की खरं बोलतोय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी हॉस्पिटलमध्ये परत येतात. तर नर्स त्यांना सांगते, सर तुमच्या बहिणीला डिलिव्हरीसाठी आतमध्ये नेलंय, लवकरच त्यांचं सीझर होणार आहे. अर्णव म्हणतो ठीक आहे. आणि त्याच वेळेस अर्णवला एका हवालदाराचा कॉल येतो. अर्णव विचारतो काय झालं, ॲक्सिडेंटबद्दल माहिती कळाली का, ॲक्सिडेंट कसा झाला. तर हा हवालदार सांगतो, सर आमचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर खाली आले आहेत, ते तुम्हाला सगळं सांगतील, तुम्ही हॉस्पिटलच्या बाहेर येऊ शकता का. अर्णव म्हणतो ठीक आहे. आणि अर्णव ईश्वरीला सांगतो, आता ताईला सीझरला नेताय, ताईकडे लक्ष ठेव, मी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला भेटून येतो. असं म्हणून अर्णव हॉस्पिटलच्या बाहेर पडतो. ईश्वरीला अर्णवचीही काळजी वाटत असते आणि अंजली ताईचं काय होईल याचीही काळजी वाटत असते. पाहता पाहता रात्र होते. ईश्वरी आणि अर्णव घरातील सगळेजण मामा मामी आजी आकाश सगळे ICUच्या बाहेर असतात. अंजलीला आतमध्ये नेलेलं असतं, तिची डिलिव्हरी होणार असते. अर्णव येतो आणि विचारतो काय झालं मिस इंदोर. ईश्वरी सांगते, सर ताईला आतमध्ये नेलंय, त्यांची डिलिव्हरी होतीये. आणि त्याच वेळेस या प्रेग्नेन्सीच्या काळामुळे, डिलिव्हरीच्या काळामुळे अंजली जोरजोरात ओरडत असते. अर्णव खूप घाबरतो आणि विचारतो ताईला काय झालंय, ताई एवढी का ओरडतीये. आजी त्याला समजावून सांगते, अरे चिंटू तिची डिलिव्हरी होतीये, नॉर्मल आहे, तिला खूप वेदना होत असतील त्यामुळे ती ओरडतीये. पण अर्णव हा खूप साधा भोळा आहे, त्याला याबद्दल काहीच माहीत नसतं. आणि तो म्हणतो, आजी माझ्या ताईला इतका त्रास होतोय, ती इतकी ओरडतीये आणि तू मला शांत राहायला सांगतेय, असं कसं बोलू शकतेस तू. सगळेजण अर्णव इतका कसा आहे असा विचार करून त्याच्याकडे पाहून हसतात. अर्णवला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं आणि अर्णव हा सोफ्यावर जाऊन बसतो, डोक्याला हात लावून बसतो. आणि आजी ही ईश्वरीला इशारा करते, त्याला जाऊन काही समजाव. ईश्वरी ही आकाशला आपल्याबरोबर घेऊन जाते. अर्णव हा डोक्याला हात लावून बसलेला असतो. तर ईश्वरी आकाशला म्हणते, आकाश सर मी आहे ना माझ्या भाच्याला सांगणार आहे की तुझा जो अर्णव मामा आहे ना, एक नंबरचा डरपोक आहे. अर्णवला खूप राग येतो. अर्णव चिडून विचारतो, मिस इंदोर काय बोललीस तू. ईश्वरी म्हणते, खरंच बोलले मी. अर्णव सर तुम्हाला एवढं सुद्धा माहीत नाहीये का, डिलिव्हरी होताना बायकांना वेदना होतात, कळा येतात, म्हणून त्या ओरडतात. आणि तुम्ही इतकं काय टेन्शन घेताय की माझ्या ताईला इतका त्रास होतोय, असं कसं, मी कसं शांत राहू. अर्णव चिडून म्हणतो, मग मला कसं माहीत राहील, मी काय गायनॅक आहे का, मी डॉक्टर नाहीये, मला हे माहीत नव्हतं, पहिल्यांदा पाहतोय मी हे सगळं. ईश्वरी म्हणते, मग आता कळलंय ना सर, तर आता शांत बसा. अर्णव म्हणतो, तू जास्त शहाणपणा करू नकोस, मला अक्कल शिकू नको, जसं काय तुला खूप अनुभव आहे, तुझी डिलिव्हरी झाली आहे का. ईश्वरी म्हणते, सर काय बोलताय तुम्ही. अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांवरच ओरडतात. आणि त्याच वेळेस अंजलीची डिलिव्हरी होते आणि बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. अर्णव विचारतो, बाळाच्या रडण्याचा आवाज कसा येतोय. तर ईश्वरी म्हणते, सर तुम्ही मामा झाले आहात, अंजली ताईची डिलिव्हरी झाली आहे, त्यांनी बाळाला जन्म दिला आहे. अर्णवला खूप आनंद होतो. ईश्वरी अर्णवला घट्ट मिठी मारते आणि म्हणते, सर तुम्ही मामा झालात. अर्णव ईश्वरीला म्हणतो, आणि तू मामी झालीस. आकाश म्हणतो, मी सुद्धा मामा झालाय. आणि तो या दोघांना मिठी मारतो. आकाश, अर्णव, ईश्वरी तिघे खूप खुश असतात. आणि इकडे बाळाच्या रडण्याचा आवाज मामा मामी आजी या सगळ्यांना सुद्धा आलेला असतो. मामा म्हणतो, मी मामा आजोबा झालो आणि वल्लरी मामी आजी झाली. दोघे हात मिळवतात. आजी सगळे खूप खुश असतात. आणि त्याच वेळेस एक नर्स बाहेर येते आणि अर्णव आणि ईश्वरी विचारतात, काय झालंय, मुलगा की मुलगी. नर्स विचारते, तुम्हाला काय हवं होतं. अर्णव सांगतो,
मला आहे ना मुलगी हवी होती, भाची हवी होती. ईश्वरी सांगते मला भाचा हवा होता. आणि ही नर्स अर्णवचं अभिनंदन करते. तुमचं अभिनंदन, भाची झाली आहे, मुलगी झाली आहे. अर्णव आणि ईश्वरी खूप खुश होतात. अर्णव ईश्वरी मामाला मिठी मारतात. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांना मिठी मारतात आणि आकाश नम्रताला मिठी मारतो. हे पाहून वल्लरीचा चांगला जळफळाट होतो. वल्लरी या दोघांना डोळे दाखवते आणि आजी म्हणते मी पणजी झाली आहे, सगळं काही सुखरूप झालंय, हेच बरं वाटतंय. आणि त्याच वेळेस अर्णव एका वॉर्डबॉयला बोलवतो. त्याला भल्ले मोठे पैसे देतो आणि म्हणतो संपूर्ण हॉस्पिटलला बर्फी वाटायची. ईश्वरी म्हणते आणि जिलेबीसुद्धा वाटा. वॉर्डबॉय हो म्हणून तेथून निघून जातो. ईश्वरी म्हणते सगळ्यात आधी माझ्या भाचीला तर मीच पाहणार आहे. तर अर्णव म्हणतो तू का पाहायचं, तुझा काय संबंध, तुला तर भाचा हवा होता ना, भाची मला हवी होती, मी सगळ्यात आधी बाळाला पाहणार. ईश्वरी म्हणते तसं काय नसतं, मामीचा पहिला अधिकार असतो, मीच माझ्या भाचीला आधी पाहणार. तर मामा म्हणतो तुम्ही दोघेने पाहायचं, सगळ्यात आधी मी पाहणार, कारण या घरातील सगळ्यात मोठा मी आहे. सगळेजण मामाकडे आश्चर्याने पाहतात. तर मामा म्हणतो आईनंतर, तुमच्या आजीनंतर सगळ्यात मोठा मीच आहे, त्यामुळे बाळाला सगळ्यात आधी पाहण्याचा अधिकार माझाच आहे. आणि सगळेजण मी पाहणार मी पाहणार मी पाहणार असं म्हणून गोंधळ घालू लागतात. आणि त्याच वेळेस एक नर्स बाळाला घेऊन तेथून निघून जाते. कोणालाच बाळाचा चेहरा दाखवत नाही. नर्सने बाळाचा चेहरा आपल्याला का दाखवला नाही हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. आणि तेवढ्यात डॉक्टर बाहेर येते. अर्णव विचारतो त्या नर्सने आम्हाला बाळाचा चेहरा का दाखवला नाही. तर डॉक्टर सांगते काळजी करू नका, बाळ आणि आई दोघे सुखरूप आहेत, पण बाळाला आता स्पेशल केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं आहे, त्यामुळे तुम्हाला सध्या तरी बाळाला पाहता येणार नाही. आणि तुमची अंजली ताईसुद्धा सुखरूप आहे, तुम्ही काळजी करू नका, पण सध्या त्यांनाही भेटता येणार नाही आहे. बाळ आणि आई दोघे हेल्दी आहेत, पण थोडी वाट तुम्हाला पाहावी लागेल. अर्णव आणि ईश्वरी हो म्हणतात आणि डॉक्टर तेथून निघून जातात. थोड्या वेळानंतर आकाश हा नम्रताला सोडायला बाहेर येतो. ईश्वरीसुद्धा त्यांच्याबरोबर असते. ईश्वरी ही आकाशला म्हणते आकाश सर, तुम्ही आमच्या घरी बर्फी द्याल का. आकाश म्हणतो हो वहिनी साहेब, मी सगळं करेल, तू काळजी घेऊ नको. तर नम्रता म्हणते ईश्वरी मी येथेच थांबू का, माझी गरज पडली तर. ईश्वरी सांगते नाही ताई, तू घरी जा, आई बाबांना गुड न्यूज दे, येथे आम्ही सगळे आहोत. नम्रता म्हणते ठीक आहे आणि आकाश हा नम्रताला सोडायला घरी येतो. इकडे सुप्रिया खूप टेन्शनमध्ये असते. नम्रता अजून हॉस्पिटलमधून घरी का आली नाही, खूप उशीर झाला आहे. तर शुभंकर म्हणतो काकू तुला टेन्शन आलं आहे का, मी जातो हॉस्पिटलमध्ये आणि नम्रताला घेऊन येतो. सुप्रिया म्हणते अरे तू या शहरात नवीन आहेस, तुला रस्ता नाही कळायचा. आणि त्याच वेळेस आकाश आणि नम्रता घरी परत येतात आणि शुभंकर आणि सुप्रियाला दिसतं की हे दोघे घरी परत आले आहेत. आकाश नम्रताला बर्फीचा बॉक्स देतो आणि म्हणतो मीच आतमध्ये आलो असतो, पण खूप उशीर झालाय ना, मला परत हॉस्पिटलला जायचं आहे, तू जा आतमध्ये. तर नम्रता म्हणते इट्स ओके सर, मी जाते आतमध्ये, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. शुभंकर आणि नम्रता हे पाहत असतात आणि आकाश हा नम्रताला जवळ घेतो. हे पाहून शुभंकरचा मात्र जळफळाट होतो. हे लक्षात येतं आहे की शुभंकरचं नक्कीच नम्रतावर प्रेम असेल, पण आकाशबरोबर तिचं जमलेलं लग्न पाहून त्याला हे काही आवडलेलं नाही आहे. आणि मग नम्रता आतमध्ये येते आणि सुप्रियाला आनंदाची बातमी देते की अंजली ताईंना मुलगी झाली आहे. सुप्रियाला खूप आनंद होतो. ती देवाचे आभार मानते. नम्रता या दोघांना बर्फी खायला देते आणि मग आपल्या बाबांच्या रूममध्ये येते. ती संजयला सुद्धा आनंदाची बातमी देते की अंजली ताईंना मुलगी झाली आहे. संजयला सुद्धा आनंद होतो आणि मग संजय या राकेशबद्दल विचारतो. तर नम्रता सांगते बाबा त्या राकेशने जाणून बुजून तुमचा अपघात केलाय ना, तोच गाडी चालवत होता आणि त्याने जाणून बुजून तुम्हाला टक्कर दिली आणि आज त्याच्या कर्माचं फळ त्यालाच परत मिळालंय. तो कोमात गेलाय आणि आत्ता त्याचे तितकेच हाल होत आहे जितक्या मरण्यातना त्याने तुम्हाला दिल्या होत्या. हे सगळं आठवून संजय खूप दुःखी होतो. त्यालासुद्धा वाईट वाटतं या नालायक राजेशने आपल्याला किती त्रास दिला होता, जाणून बुजून आपला अपघात केला होता. आणि इकडे हा राजेश ICUमध्ये असतो. तो तर कोमात गेलाय असं डॉक्टरांनी सांगितलंय, पण अचानक राजेशच्या हातापायांची हालचाल होऊ लागते. राजेशचे हातपाय हलत असतात, हातापायाची बोटं हलत असतात आणि एक क्षणाला तो आपले डोळे खाडकन उघडतो आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही राजेशच्या रूमकडे येत असतात आणि राजेशचे डोळे पूर्णपणे उघडलेले असतात, म्हणजेच तो कोमातून बाहेर येतो. आणि राजेश हा खरंच कोमात गेलाय की कोमात गेल्याचं नाटक करतोय काहीच कळत नाहीये.
फक्त जेव्हा आपण त्याला शेवटचं बोलताना पाहिलं होतं तेव्हा तो म्हणाला होता की रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून तो त्याचं नाटक सुरू करत होता. याचा अर्थ 99% तरी हे त्याचं नाटकच आहे, तो कोमात नाहीये. पण नाटक जरी असलं ना तरी त्याची ॲक्टिंग नेक्स्ट लेवल आहे, यात शंका नाही. 8 तास कोमात राहिल्यानंतर राजेश हा कोमातून तर बाहेर आलाय, त्याचे डोळे उघडले आहेत, परंतु तो ॲक्टिंग करतोय, त्याला काही बोलता येत नाहीये, हे मात्र खरं. आणि मग थोड्या वेळानंतर मामा, मामी, आजी हे सगळेजण राजेशच्या रूममध्ये बसलेले असतात आणि राजेश शुद्धीत आलाय हे त्यांना समजलेलं असतं. आणि आजी म्हणते, पहा ना, दैवाचा हा काय खेळ आहे. इकडे राजेश इतक्या गोंडस मुलीचा बाप बनलाय, त्याच्या आयुष्यात इतकी आनंदाची बातमी आली आहे, पण त्यांची ही अवस्था झाली आहे. मामाला माहीत असतं की या राजेशच्या पापांचीच फळं आहेत. मामा म्हणतो, जाऊ दे ना आई, आता दैवानेच असा खेळ मांडलाय, आपण तरी काय करणार. आजी खूप दुःखी होते. मामीसुद्धा या राजेशकडे पाहत असते की हा खरंच कोमात आहे की नाटकं करतोय. आणि आजी राजेशला म्हणते, जावई बापू, तुमचं अभिनंदन, तुम्ही बाप बनला आहात. अंजलीने मुलीला जन्म दिलाय, पण राजेशच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नसतात, कसलेही एक्सप्रेशन्स नसतात. आता हे राजेशचं काय चालू आहे हे फक्त राजेशलाच माहिती आहे. आणि वल्लरी मनात विचार करते, या राजेशचं काय सुरू आहे, हा खरंच ब्रेन डेड झालाय आणि आयुष्यभर जरी असा राहिला ना तर भारीच होईल, डोक्याची कटकट मिटेल. आणि त्याच वेळेस ईश्वरी आणि अर्णव तेथे येतात आणि राजेश हा त्यांना पाहूनसुद्धा काहीच एक्सप्रेशन देत नाही, तो तसाच निश्चित पडलेला असतो, फक्त त्याचे डोळे सुरू असतात. डॉक्टर तेथे येतात आणि राजेशला चेक करतात. आजी विचारते, डॉक्टर काय झाले जावई बापूंना, ते कधी पूर्णपणे बरे होतील. तर डॉक्टर सांगतात, आजी आत्ता आम्ही काहीच सांगू शकत नाही, त्यांची ही जी परिस्थिती आहे ना त्यावर आपल्याला बारीक नजर ठेवावी लागेल. पण देवाचे हेच आभार आहेत की फक्त 8 तासांमध्ये ते कोमातून बाहेर आलेत. कोमातून तर ते बाहेर आले आहेत, त्यांच्या हातापायाची थोडीफार हालचाल होतीये, पण त्यांना बोलता येत नाहीये, त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नाहीये. आता तर आपण एवढंच म्हणू शकतो की त्यांची जी मुलगी आहे, जी आत्ता जन्माला आली आहे, ती त्यांच्यासाठी लकी ठरली आहे. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरी तोंड वाकडं करतात. पण डॉक्टर सांगतात, तुम्ही काळजी करू नका, आपण होप फॉर द बेस्ट ठेवू, लवकरच ते पूर्णपणे बरे होतील, या सगळ्या संकटातून ते बाहेर येतील. असं म्हणून डॉक्टर तेथून निघून जातात. आणि मग थोड्या वेळानंतर मामा, मामी, आकाश हे सगळे अंजलीजवळ बसलेले असतात. अंजलीसुद्धा अजून बेशुद्धच असते. अंजलीला शुद्ध येते, ती डोळे उघडते आणि अंजली मामीला हाक मारते. मामी, सगळेजण अंजलीजवळ येतात. अंजली विचारते, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे. मामा तिला सांगतो, अंजली अभिनंदन, तू एका गोंडस मुलीला जन्म दिलाय, तुला मुलगी झाली आहे. अंजलीला खूप आनंद होतो. अंजली म्हणते, मला मुलगी झाली आहे. आजी सांगते, हो अंजू, तुला मुलगी झाली आहे. अंजलीच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू असतात, तिला खूप आनंद झालेला असतो. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव राजेशच्या रूममधून अंजलीच्या रूमकडे येत असतात आणि आजी ही अंजलीला सांगते, अंजली तू सुद्धा सुखरूप आहेस, तुझं बाळसुद्धा सुखरूप आहे, काळजी करू नको. तर अंजली म्हणते, मला माझ्या बाळाला पाहायचं आहे, कुठे माझं बाळ. आजी सांगते, त्याला स्पेशल केअर युनिटमध्ये ठेवलं आहे, थोड्या वेळानंतर आपल्याकडे ते बाळ आणून देतील. आणि लगेचच आकाश म्हणतो, तुला माहिती आहे का, बाळ हे तुझ्यासारखं क्यूट आहे, पण बाकीचे फीचर्स डोळे, नाक, कान हे सगळं त्या बाळाच्या मामावर गेलं आहे, अर्णव मामा आणि आकाश मामा. त्याच वेळेस ईश्वरी आणि अर्णव हे दोघे रूममध्ये येतात, दरवाजामध्ये असतात आणि अंजली चिडून म्हणते, आकाश, चिंटू आणि ईश्वरीचं नाव माझ्यासमोर काढायचं नाही. हे ऐकून ईश्वरी आणि अर्णवला खूप वाईट वाटतं. आजी विचारते, अंजली हे काय बोलतेस तू. तर अंजली चिडून म्हणते, आजी तुला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे, आज राजेशची जी अवस्था आहे ना ती फक्त चिंटू आणि ईश्वरीमुळेच आहे. त्यामुळे मी ठरवलं आहे, मी माझ्या बाळाचा चेहरा चिंटू आणि ईश्वरीला पाहू देणार नाही. अर्णव आणि ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते, त्यांचा विश्वासच बसत नाही की अंजली चक्क आपल्या बाळाचा चेहरासुद्धा अर्णव आणि ईश्वरीला पाहू देणार नाही आहे. आणि अंजली मामीला सांगते, मामी माझं हे काम तू करायचं, तू संपूर्ण जबाबदारी घे, अर्णव आणि ईश्वरीला माझ्या बाळाचा चेहरा पाहू द्यायचा नाही. हे ऐकून मामी हो म्हणते. आजीला खूप वाईट वाटतं. अर्णव आणि ईश्वरी तेथून निघून जातात. अर्णव खूप दुःखी असतो, रडत असतो
आणि ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, ऐकलंस का तू काय म्हणाली ती? ती म्हणाली, मी माझ्या भाचीला पाहायचं नाही. का नाही पाहायचं? माझी भाची आहे ती. किती वाट पाहिली मी तिची. तिचे डोळे कसे असतील, तिचं नाक कसं असेल, हे सगळं मला पाहायचं होतं. आणि ताई म्हणाली की मी माझ्या भाचीला पाहू शकत नाही, मी तिचा चेहरा पाहायचा नाही. ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, अर्णव सर, तुम्ही काळजी करू नका. अंजलीताई आत्ताच खूप त्रासातून बाहेर आल्या आहेत. आत्ताच त्यांची डिलिव्हरी झाली आहे आणि त्या दुःखी आहेत. जे काही त्या राजेशबरोबर झालं आहे, त्यांना राजेशचं सत्य माहीत नाही आहे ना, त्यामुळे ते असं बोलताय. तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. अर्णव म्हणतो, पण मी ताईला कसं समजून सांगू? ताई तर माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहे. मी तिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तर ती माझ्यावरच चिडते, माझ्यावरच रागराग करते. आणि त्याच वेळेस मामा तेथे येतो. मामा खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, आता हे अंजलीचं अति होतंय. मी हे सहन करणार नाही आहे अर्णव. आजपर्यंत तू आणि ईश्वरीने त्या अंजलीसाठी किती काही केलंय. तिच्या बाळाचा सुखरूप जन्म व्हावा, बाळ सुखरूप राहावं, अंजली सुखरूप राहावी, यासाठी तुम्ही दोघांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि त्या नालायक राजेशला सहन केलं. पण आज अंजली तुम्हालाच त्रास देतीये. मी आत्ताच्या आत्ता तिची चांगलीच कान उघाडणी करतो. मामा जाऊ लागतो तर ईश्वरी आणि अर्णव त्याला थांबवतात आणि म्हणतात, नाही मामा, असं काही करू नको. मामा चिडून म्हणतो, अर्णव, आता हे सहन करण्याच्या पलीकडे जात आहे. इतके दिवस आपण गप्प होतो कारण अंजलीच्या बाळाची तब्येत, अंजलीचं बाळ तिच्या पोटात होतं म्हणून आपण घाबरायचो. पण आता बाळसुद्धा सुखरूप आहे आणि अंजलीसुद्धा सुखरूप आहे. त्यामुळे आता मी काहीच सहन करणार नाही आहे. मी अंजलीला आत्ताच्या आत्ता चांगलं सुनावतो, तिला सगळं सत्य सांगतो की तिचा नवरा कसा आहे आणि तुम्ही दोघे कसे आहात. अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ते मामाला अडवण्याचा प्रयत्न करतात पण मामा तेथून निघून जातो. ईश्वरी आणि अर्णव त्याच्या मागे मागे पळतात. इकडे मामी ही अंजलीला म्हणते, अंजली, तू बिलकुल काळजी करू नको. मी तुझ्या बाळाचा चेहरा अर्णव आणि ईश्वरीला पाहूच देणार नाही. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि वल्लरीला जाब विचारतो, वल्लरी, काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? मूर्ख कुठली. आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी सुद्धा बाहेरून सगळं ऐकत असतात आणि मामा अंजलीला चांगलं सुनावतो, अंजली, आता तुझं अति होतंय. तू लिमिट क्रॉस करतेय. तुझ्या ईश्वरी आणि अर्णवला स्वतःच्या बाळाचा चेहरा पाहू देत नाहीये ना. त्यांनी तुझ्या बाळासाठी काय काय सोसलंय, काय काय भोगलंय, हे तुला माहितीये का? मामा खूप चिडलेला असतो. अंजली म्हणते, पण मामा, राजेची जी अवस्था आहे ती फक्त चिंटू आणि ईश्वरीमुळेच आहे, म्हणून मी हे सगळं करतेय. मामा चिडून म्हणतो, तुझ्या नवऱ्याची अवस्था सांगू का? तुझ्या नवऱ्याने काय काय केलंय आणि अर्णव आणि ईश्वरीने तुझ्या बाळासाठी काय काय केलंय? मामी चिडून म्हणते, सांगा ना, काय काय सोसलंय असं ईश्वरी आणि अर्णवने? खूप तुम्ही त्यांचा मोठेपणा करताय. मामा चिडून म्हणतो, सांगणारच आहे, आज मी सगळं सांगणार आहे अर्णव आणि ईश्वरीने त्यांच्यासाठी काय काय केलंय. आणि मामा काही सांगणार इतक्यात नर्स तेथे येते आणि म्हणते, तुम्ही इतक्या जोरजोरात का ओरडताय? पेशंटला त्रास होईल. पेशंट अजून पूर्णपणे बरा झालेला नाहीये, त्यामुळे मामाला काही बोलता येत नाही. आणि ही नर्स अंजलीला चेक करते आणि सांगते, तुम्ही खूप लकी आहात. तुमचं बाळसुद्धा खूप लकी आहे. इतके चांगले मामा मामी कोणालाच नाही भेटत. हे ऐकून अंजलीचा चांगला जळफाट होतो. नर्स तेथून निघून जाते आणि मामा अंजलीला पुन्हा एकदा सुनावतो, ऐकलंस का? जी गोष्ट तिराईक माणसाला कळते ना, ती तुला कळत नाही. याचं थोडं अक्कल ठेव, थोडी भान ठेव. अर्णव आणि ईश्वरीला खूप वाईट वाटतं की मामा अंजली हे सगळं का सुनावतोय, का हे सगळं बोलून दाखवतोय. आणि तेवढ्यात ही नर्स परत येते आणि म्हणते, तुमचा आवाज बाहेरपर्यंत येतोय. तुम्ही इतक्या जोरजोरात बोलू नका. मामा आणि मामी हे दोघेही रूमच्या बाहेर येतात. ही नर्स सगळ्यांना सॉरी म्हणते, सॉरी सर, मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, परंतु आता त्यांचं बीपी खूप लो झालंय, अजूनसुद्धा ते नॉर्मल झालेलं नाहीये. आणि जर त्यांना इतकाच त्रास होत राहिला ना तर उद्या बाळाला सुद्धा त्रास होऊ शकतो. आई आजारी पडली तर उगाचच बाळाचे हाल होतात. मामाला समजतं की तो चूक करतोय आणि मामा म्हणतो, सॉरी, मी पुन्हा असं करणार नाही, मी स्वतःवर ताबा ठेवेल. आणि मामा ईश्वरी आणि अर्णवला म्हणतो, ती अंजली इतकं वाईट वागतेय ना की माझा स्वतःवरचा ताबा सुटला. अरे, तुम्ही त्या अंजलीसाठी आणि तिच्या बाळासाठी काय काय केलंय आणि तरीसुद्धा ती म्हणते की तुम्हाला बाळाचं तोंड सुद्धा पाहू देणार नाहीये. मला तिचं हे वागणं बिलकुल आवडलेलं नाहीये. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता.
शेवटी अंजलीची डिलिव्हरी झाली आहे. अंजलीने बाळाला जन्म दिला आणि खूप दिवसानंतर अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यात एक आनंद आलाय. दोघे दिलखुलासपणे स्माईल करत होते, पण अंजलीला त्यांचं हे सुख सुद्धा पाहवलं गेलं नाही. अंजलीने चक्क अर्णव आणि ईश्वरीला बाळाचा चेहरा पाहू द्यायचा नाही असं ठरवलंय, म्हणून दोघे खूपच दुःखी झाले आहेत. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव आणि ईश्वरी हे चक्क राजेशच्या रूममध्ये जातील. तेथे राजेश हा निश्चित पडलेला असेल. त्याचे फक्त डोळे उघडलेले असतील, पण त्याची कोणतीही हालचाल होत नसेल, त्याला बोलताही येत नसेल. आणि अर्णव चक्क या राजेशची गचंडी पकडणार आणि त्याला म्हणणार, ए राजेश उठ, बंद कर तुझी ही नाटकं. मला माहिती आहे तू काय कोमात वगैरे नाही आहेस, तू शुद्धीत आहेस. हे सगळं तू नाटक करतोयस ना मला फसवण्यासाठी, माझ्या ताईला फसवण्यासाठी. उठ लवकर उठ. ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करेल. अर्णव सर, तो नाटक करत नाहीये, तो खरंच कोमात आहे. पण अर्णव खूप चिडलेला असेल. कदाचित त्याला राग आलेला असणार की अंजलीने आज त्याच्या लाडक्या भाचीचं तोंड सुद्धा पाहू दिलं नाहीये, आणि त्याचं कारण म्हणजे हा राजेश आहे. अर्णव या राजेशवर चिडून म्हणतो, फक्त तुझ्यामुळे माझी ताई मला माझ्या भाचीला पाहू देत नाहीये. तूच त्यासाठी जबाबदार आहे. मी तुला सोडणार नाहीये, मी तुझा जीवच घेऊन टाकेल. असं म्हणून अर्णव चक्क या राजेशचा गळा दाबणार. आधीच हा राजेश कोमात आहे, याची अवस्था इतकी बिकट आहे आणि अर्णव चक्क त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ईश्वरी खूप घाबरते. मग आता हा राजेश नाटक करतोय की खरंच कोमात आहे? पण 99% हे त्याचं नाटकच आहे. तो कोमात नाहीये एवढं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव हा खूप दुःखी असेल. त्यामुळे ईश्वरी एक जुगाड करणार. अर्णवला आपल्या लाडक्या भाचीला पाहायचं असेल, त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही डॉक्टर आणि नर्सच्या वेशात अंजलीच्या रूममध्ये येतील. अंजली झोपलेली असेल आणि बाळ हे पाळण्यात असेल. तेव्हा अर्णव हा डॉक्टर बनून आपल्या भाचीला जवळ घेणार. पहिल्यांदाच आपल्या भाचीचा चेहरा पाहणार. त्यामुळे अर्णवला खूप आनंद होईल. अर्णव भाचीकडे पाहून म्हणेल, आयुष्यभर पुरेल एवढा मोठा आनंद आज मला मिळाला आहे. अर्णवच्या डोळ्यात आनंदाश्रू असतील. त्यामुळे ईश्वरीसुद्धा खूप खुश होईल आणि दोघेही आपल्या लाडक्या भाचीचे लाड करतील. तर फ्रेंड्स, एकूणच तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आता एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. एकीकडे राजेश कोमात गेलाय, दुसरीकडे अंजलीची डिलिव्हरी झाली आहे. पण राजेश हे जे सगळं कोमात जाण्याचं नाटक करतोय, हे खरंच नाटक आहे किंवा त्याने जे नाटक ठरवलं होतं की माझा ॲक्सिडेंट होईल आणि मग मी अर्णव आणि ईश्वरीला त्रास देईल. कदाचित त्याला जितका मोठा किंवा छोटा ॲक्सिडेंट हवा असेल त्यापेक्षा मोठा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे तो कोमात गेलाय. त्याला अशी अपेक्षा नसेल की मी कोमात जाईल, थोडाफार जखमी होईल असं त्याला वाटलं असेल, पण त्याच्या नशिबाने तो कोमात गेलाय असं सुद्धा असू शकतं. म्हणजे एकूणच आता या मालिकेत नेमकं काय होतंय काहीच लिंक लागत नाहीये. हा खूप मोठा सस्पेन्स तयार झाला आहे की राजेशचा अपघात खरा आहे की खोटा आहे. राजेश खरंच कोमात गेलाय की नाटक करतोय. आणि आता अंजलीने आपल्या बाळाला जन्म दिलाय. काही दिवसानंतर राजेश हा सुद्धा घरी येईल आणि अंजलीसुद्धा बाळाला घेऊन घरी येईल. तेव्हा घरी आल्यावर राजेशची ही नाटकं असतील तर ती जास्त वेळ लपून राहणार नाही. एवढं मात्र नक्की, राजेशचं सत्य आज ना उद्या सगळ्यांच्या समोर येणारच आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.